संभाजीनगरात मोसंबीचं मोठं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे मोसंबीच्या बागेवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय। संतप्त शेतकऱ्यानं बागच नष्ट केली। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिंपरी राजा येथील मोसंबी बागेवर रोग पडल्यानं संपूर्ण बाग कापून टाकली आहे। सरकारनं शेतकऱ्यांचं संकट बघून तात्काळ कर्जमाफी करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करतायत। 3 लाख रुपये खर्च झालेला आहे झाडावरती। मोसंबीच्या खत बी याच्यासाठी खर्च झालेला आहे आणि 3 वर्षापासून बाग आहे ना, तर एक मोसंबीचा बाग विकतच नाही। म्हणजे सततच्या पावसामुळे सगळं नुकसान होत आहे, सगळं माल खाली पडलेला जातो आणि मग हे नुसतं झाडं सांभाळून करता का? बँकेच्या नोटिसा चालू आहे भावाला, तर ते मॅनेजर लोक धमक्या देतात का बाबा बगीचावाला असून तू भरले जात नाही कर्ज, तर मग भावाने निर्णय घेतला का झाडं ठेवायचीच नाही। मग आता शासनानं का याला काहीतरी नुकसान भरपाई नाही दिल्यामुळंच आता हे सगळं निर्णय घेतलेला आहे का शेतकरी 1 रुपया देत, शेतकऱ्याला रुपया देत नाही शासन, त्याच्यामुळे झाडाचा निर्णय घेतलेला आहे की झाड ठेवायचंच नाही।